नमस्कार रसिक श्रोते हो. आजची कथा आहे ओटी. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्या सगळ्यांना नक्की आवडेल आणि मनाला भावेलही. कथेच्या लेखिका आहेत रेश्मा डोळे. ऐकूया कथा ओटी. ऑफिसला जायच्या आधी ओटी भरून जा गं. सासऱ्यांनी बरोबर 32 वेळा आठवण केली होती. अनघा मनातून वैतागली. आई, बाबा बघा ना, किती वेळा आठवण करतायत. साडी, तांदूळ, नारळ, प्रसाद, गजरा, हळदी कुंकू सगळं ताट तयार ठेवलंय मी. दाखवू का आणून? नको ग, मी मेली आडवी पडले आहे ना. कामं काय मग त्यांना, तुझ्या मागे लागतात उगाच. त्यांचा स्वभाव माहिती आहे ना तुला. फक्त ऑफिसला जाताना मला भेटून जा. सासूबाईंच्या डोळ्यात एकदम पाणी आलेलं पाहून अनघाला क्षणभर वाईट वाटलं. नक्की येते मी. आत्ता पडून राहा थोड्या वेळ. मी गरम गरम नाश्ता घेऊन येते. अनघाकडे देवदेवांचं सगळं व्हायचं. मोठं घर म्हणून सगळे कुलाचार यांच्या घरी. सासूबाई होत्या तोपर्यंत अनघाला फार काही ताण नव्हता. त्यांना या सगळ्याची आवड होती आणि सासऱ्यांना सगळं नीट लागायचं, त्यामुळे त्या सगळं हौसेने करायच्या. सासूबाई बाथरूममध्ये पडल्या आणि त्यांनी अंथरूण पकडलं. तशा त्या समजूतदार होत्या. अनेक बाबतीत त्यांनी अनघाला सूट दिली होती. जमेल तसं तेवढं फक्त नीट आणि मनापासून देवाचं कर असं सांगितल्यामुळे अनघाला फार ताण नव्हता. सासरेबुवा काही बाबतीत हट्टी होते, पण सासूबाई सांभाळून घ्यायच्या अशा वेळी. तसे दोघी सासूसुनेचे खटके पण उडायचे, पण ताणून कुणी धरायच्या नाहीत. त्यामुळे घर आनंदी होतं. आई, मी निघते. सगळं ओटीसोबत घेतलंय. अगं थांब, 2 कामं होती तुझ्याकडे, म्हणून मी तुला जाताना भेटून जा म्हणाले होते ना. एक म्हणजे 5-6 दिवस झाले तू एकदम शांत शांत का आहेस? अमोल आणि तुझ्यात काही झालंय का? हे काही बोलले का? मी आपली इकडे आत खोलीत असते म्हणून मला काही कळत नाही असं समजू नकोस. मला सगळं समजत असतं. यांचं पण वय झालंय ग. करतात काहीतरी बाबतीत भुणभुण. आपण हो हो म्हणत राहायचं. मग ते पण खुश आणि आपण पण मन शांत ठेवू शकतो. खुदकन हसत अनघाच्या सासूबाई म्हणाल्या, नाही हो आई, बाबा काही बोलले नाहीत मला. मग अमोल आणि तुझं बिनसलंय का? मला सांगण्याजोगं असेल तर सांग मला. वेळ असेल तुला तर. वेळ आहे अजून माझ्याकडे. मी सांगते नंतर. आधी तुम्ही का बोलावले ते सांगा बघू. हे बघ, ही साडी देवीला अर्पण करायची नाही. देवीच्या देवळाबाहेर एक फुलवाली बसते. तिची ओटी भर आणि तीच तुला खण नारळ देईल. त्याने देवीची ओटी भर. मी गेले काही वर्ष हेच करतीये. यांना पण मी काही बोलले नाहीये अजून. अनघा डोळे मोठे करून सासूबाईंकडे बघत राहिली. अगं, अशी काय पाहतेस? 1 वर्ष अशीच ओटी घेऊन मी देवीला गेले. तिच्याकडून देवीला फुलवेणी घेत होते. बघितलं तर तिच्या अंगावर धड साडी नव्हती. फाटका पदर अंगाभोवती लपेटून लाज झाकायचा प्रयत्न करत होती. बरं, त्यात काही तिची तक्रार नाही, अपेक्षा नव्हती. हसत मुखाने ताई दादा करत फुलं विकत होती. काय वाटलं काय माहीत, मी देवीची साडी पटकन तिच्या अंगावर पांघरली. अनघा अगं, नवीन साडीच्या त्या स्पर्शाने अनपेक्षित झालेल्या माझ्या या कृतीने तिच्या चेहऱ्यावरचे भाव मी आजही विसरू शकले नाही.
ती ज्या मायेने त्या साडीवरून हात फिरवत होती, जशी एखादी आई बाळाच्या जावळातून हात फिरवेल. डोळे भरून आले होते तिचे. तिने पण पटकन मला तिच्याकडचा एक खण आणि नारळ ओटीत दिला. देवीला रगड साड्या येतात. तिथं त्यांची काय वासलात लावतात आपण बघतो. एकतर त्या विकल्या जातात किंवा आपल्या डोळ्यासमोर धडाधड बाजूला सरकवल्या जातात. मग मी विचार केला, देवी काही मागत नाही, तीच आपल्याला सगळं देत असते. वर्षातून आपण एकदा कुलस्वामिनीला जाऊन साडी चोळी करून येतोच. मग हीच देवीचं रूप समजून मी गेले काही वर्ष फुलवालीला, दुर्गा नाव आहे तिचं, तिची ओटी भरते आणि आत देवळात देवीची खणा नारळाने ओटी भरते. आई, कसल्या भारी आहात तुम्ही. इतकं सगळं देवाचं निगुतीनं शास्त्रानं करणाऱ्या तुम्ही हे पाऊल उचलाल असं वाटलं नव्हतं हो. मस्तच, किती छान विचार. पण हे बाबांना कळलं तर? कळेल तेव्हा बघू. पटवून दिलं तर पटेलही त्यांना कदाचित. तोपर्यंत हे आपलं सिक्रेट बरं का. डन. अनघाने सासूबाईंना एकदम मिठ्ठीच मारली. बरं, 2 कामं म्हणाला होतात तुम्ही. हे ओटीचं एक, अजून कोणतं काम होतं? अगं, मगाशी विचारलं हेच. काय बिनसलंय तुझं? आई, आम्ही देवीला साडी आणायला गेलो होतो ना, तिथे मला एक मस्त पिवळी साडी आवडली होती. फारशी महाग पण नव्हती. मी ती घेऊ का विचारलं तर अमोलनी खूप चिडचिड केली. खूप बोलला मला, म्हणून जरा शांत होते. बाकी काही नाही. असो, आता मी मस्त आहे. मी येऊ का आता? हो, सांभाळून जा. संध्याकाळी घरी आल्यावर देवीची आरती झाली. अनघाने देवीचा आणि सकाळी ओटी भरल्यावरचा देवळातला प्रसाद सगळ्यांना दिला. काय अनघा, ओटी भरली ना नीट देवीची? बाबा असं काही विचारतील हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. ती एकदम गडबडली. काय सांगावं तिला काही सुचेना. आले, आईंना प्रसाद देऊन येते. अनघा पटकन सासूबाईंच्या खोलीत घुसली. बाबा पण तिच्या मागे खोलीत आले. भरली ना ग ओटी अनघा? बाबांनी तोच सूर धरला. अहो, पुन्हा पुन्हा काय विचारताय? ओटी नेली म्हणजे भरलीच असेल ना. भरली तिने ओटी, म्हणाली ती मला. बरं अनघा, बस जरा इथेच. अमोल, आत ये रे. बाबांनी खणखणीत आवाजात हाक मारली. अनघाच्या छातीत चांगलंच धडधडायला लागलं. अनघा खुर्चीवर चुळबुळ करीत बसून होती. अमोल हातात ताट घेऊन आला. त्यात एक ओटी होती. सासूबाई आणि अनघाला काही उमजेना. घाबरू नको ग, मी काही खाणार नाही तुला. मी ओटी भरणार आहे तुझी आज. अनघानी ताटाकडे बघितलं तर तिला आवडलेली पिवळी साडी, गजरा, नारळ जय्यत तयारी होती. अमोल गालातल्या गालात हसत म्हणाला, तुमचं सिक्रेट तसं हे आमचं सिक्रेट हो. हे काय हो, हे कोणतं रूप तुमचं? सासूबाईंना आनंद, आश्चर्य सगळं एकदम दाटून आलं होतं. तुमचं ओटीचं सिक्रेट पण मला समजलंय. सकाळी तुमच्या गुजगोष्टी सुरू होत्या ना, तेव्हा मी कपाटापाशी आलेलो. तुम्हा सासू सुनांना पण समजलं नाही. घरची लक्ष्मी नाराज असून कसं चालेल, म्हणून अमोलला ही साडी आणायला पाठवलं. आणि त्याचे पण कान उपटले आहेत मी चांगलेच. म्हातारा भुणभुण करतो, पण तसा बरा आहे अगं तुझा सासरा.
अनघा पटकन पाया पडली. आणि तुम्ही घरच्या मोठ्या काय शिकवता हो सुनेला? पण जे शिकवलं ते मलाही पटलं आणि आवडलं, म्हणून ही चाफ्याची फुलं तुम्हाला तुमच्याच फुलवालीकडून आणली आहेत हो. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे तुम्ही रागावला नाहीत माझ्यावर, मी लपवलं म्हणून? अजिबात नाही. काही चुकलं नाही तर का रागवीन? माझ्या स्वभावामुळे तुम्हाला धाडस झालं नाही. पण काही ठिकाणी प्रॅक्टिकल विचार करावा, हे तुझ्याकडून शिकलो मी आज. आता डोळ्यात पाणी नको. घरची लक्ष्मी प्रसन्न तर देवी प्रसन्न. आता ही ओटी खरोखर पोचेल देवीला. इतकं समजूतदार सासर मिळालं म्हणून अनघानं मनोमन देवीला हात जोडले. खरोखर मी म्हटलं ना, किती सुरेख कथा आहे. काय बोलावं यावर? आपल्या प्रतिक्रियांची मी नेहमीप्रमाणेच कमेंट बॉक्समध्ये वाट बघतीये. मनापासून धन्यवाद.